माझा हात उखडलाय, ऊपर की हड्डी भी निकल आई है, असं म्हणणाऱ्या एका कैद्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये. आपल्याला मारहाण झाली, आपल्याला न्याय हवा आहे, असा कैदी म्हणतोय. कुठून? तर बीड जिल्हा कारागृहातून. प्रतीक गुले, सुदर्शन गुले आणि शंकर शेफ यांनी आपल्याला बीडच्या जेलमध्ये मारलं. जेलर साहेबांना सांगतो असं म्हणल्यावर जेल पण आमचा आणि जेलरही आमचा असं म्हणत दमदाटी केली. मनोज जरांगे पाटलांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असाही दावा या कैद्याने केला आहे. आता या कैद्याचे दावे खरे मानले तर त्याला मारहाण झाली जेलमध्ये, तेही संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींकडून. साहजिकच चर्चा सुरू झाली गँगवॉरची. पण बीडच्या जेलमध्ये नेमक्या किती गँग आहेत, कुणाकुणामध्ये टेशन आहे, या गँग्सला रोखण्याचा बीड पॅटर्न काय आहे आणि जेलमधल्या या गँगवॉरला रोखता काय येत नाहीये, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवात होते अर्थातच वाल्मिक कराड गँग पासून. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही गँग चर्चेत आली. पण त्याआधीच अनेक गुन्ह्यांमध्ये या गँगचं नाव चर्चेत होतं. या गँगचं काम पाहायचा सुदर्शन घुले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याआधी सुदर्शन घुलेवर खंडणीचा एक, अपहरणाचा एक आणि खुनाचा प्रयत्न, मारहाण याचे अनेक गुन्हे दाखल होते. प्रतीक गुलेवर 5 वर्षात 8 गंभीर गुन्हे, जयराम साठेवर 3, कृष्णा आंधळेवर 6, महेश केदारवर 5 गुन्हे दाखल आहेत. 3333 या नावाने त्यांची गँग बीडमध्ये फेमस आहे. त्यांचं मुख्य काम खंडणी, अपहरण, मारहाण, वसुली. या गँगचा आका म्हणून विष्णू चाटेचं नाव पुढे येतं आणि विष्णू चाटेचा आका अर्थातच वाल्मिक कराड. देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह सुदर्शन गुले, प्रतीक गुले, जयराम साठे, महेश केदार, सुधीर सांगळे हे बीडच्या जेलमध्ये आहेत. विष्णू चाटेला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आले तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. याआधी सुद्धा बीड जेलमध्ये असलेल्या कराड गँगने जेलमध्येच राडा घातल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रतीक गुलेने बराकीत जा असं सांगितल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला तुला बघून घेतो, बाहेर आल्यावर तुझा जीवच घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप झाला होता. प्रतीक गुले आणि सुदर्शन गुले जेलमध्ये रुबाब करतात, बराकीत सगळ्यात शेवटी जातात, आपली दहशत कशी कायम राहील याची काळजी घेतात असाही दावा करण्यात आला होता. पण सध्या बातम्यांमध्ये आहे तसाच राडा कराड गँगने आधीही घातला होता. तेव्हा बातम्या आल्या होत्या वाल्मिक कराड, सुदर्शन गुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याच्या. आणि ही कथित मारहाण झाली होती आठवले आणि गित्ते गँगच्या मेंबर्स कडून. मुळात बीडच्या गुन्हेगारीत 2 गित्ते गँग ऍक्टिव्ह आहेत, एक गोट्या गित्तेची आणि दुसरी बबन गित्तेची. यातला गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा समर्थक. त्याच्यावर हाफ मर्डर, चोरी, दरोडा, लॉकअप मधून पळून जाणं असे एकूण 1.5 डझन गुन्हे दाखल आहेत. तो फरार असला तरी त्याच्या टोळीमधले अनेक जण जेलमध्ये आहेत. मागच्याच वर्षी गोट्या गित्ते गँगवर मोक्का लागला होता, जो रद्द झाल्याची बातमी सप्टेंबर महिन्यात आली. पण महादेव मुंडे हत्या प्रकरण, सहदेव सातबाई लुटमार प्रकरण यात गोट्या गित्तेचं नाव आलं. काही बातम्यांनुसार गोट्या गित्ते हा रघुनाथ फड टोळीचा मेंबर आहे. रघुनाथ फडचं नाव सहदेव सातबाई लुटमार प्रकरणात गाजलेलं. या गँगचे अनेक मेंबर सध्या जेलमध्ये आहेत. रघुनाथ फडवर मोक्का कायम आहे. पण ही सगळी गँग वाल्मिक कराड समर्थक म्हणूनच ओळखली जाते. याच गँगच्या सुदीप सोनवणेवरून बीडच्या जेलमध्ये राडा झाला होता. तेव्हा 3 टोळ्या समोरासमोर आल्याची चर्चा झाली. कराड गँग विरुद्ध बबन गित्ते गँग आणि सनी आठवले गँग. बबन गित्ते गँग वाल्मिक कराडच्या विरोधातली गँग. बाप्पू आंधळे खून प्रकरणात बबन गित्ते आरोपी तर महादेव गित्ते हा त्याचा कार्यकर्ता. बाप्पू आंधळेच्या खुनावेळी महादेव गित्ते सुद्धा तिथे उपस्थित होता असा आरोप आहे. मुळात बबन गित्ते आणि वाल्मिक कराड हे एकेकाळचे जवळचे मित्र. पण राजकीय वादातून त्यांच्यात वैर तयार झालं आणि त्यातून हा वाद एकमेकांना संपवण्याची शपथ घेण्यापर्यंत गेला. पण महादेव गित्तेने वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आपल्या घरावर हल्ला झाला असा आरोप केला होता. त्यामुळे या दोघांमधला वाद सुद्धा चांगलाच तापलेला. महादेव गित्ते सुद्धा बीड जिल्हा कारागृहातच होता. मार्च 2025 मध्ये महादेव गित्तेने जेलमध्येच वाल्मिक कराडच्या कानशिलात लगावल्याची चर्चा झाली, तसे दावेही करण्यात आले. पण त्यानंतर महादेव गित्तेने कराडच्या सांगण्यावरून आपल्यालाच मारहाण झाली असा दावा केला. महादेव गित्ते आणि त्याच्या सहकाऱ्यांना यावेळी संभाजीनगरच्या हर्सुल जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. पण त्याच वेळी बबन गित्तेने अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशी पोस्ट केल्याने बीडच्या जेलमध्ये गँगवर भडकलंय का या चर्चा झाल्या होत्या. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्येच मारहाण करण्याच्या प्रकरणात जसं बबन गित्ते गँगचं नाव आलं तसंच एक नाव आलं सनी आठवले गँगचं. कारण मारहाण करण्याचा आरोप झाला होता अक्षय आठवलेवर. आठवले गँग बीडमध्ये खंडणी, मारहाण,
बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांसाठी कुख्यात आहे. सनी आठवले हा या गँगचा म्होरक्या, तर अक्षय आठवले त्याचा सख्खा भाऊ. मागच्याच वर्षी या गँगवर मोक्का लागला होता. डिसेंबर 2024 मध्ये जुन्या वादातून या टोळीच्या सनी आठवले, अक्षय आठवले, आशिष आठवले या 3 सख्ख्या भावांसह आणखी 3 जणांनी एकावर घरात घुसून 16 गोळ्या फायर केल्या होत्या. या गँगचा म्होरक्या सनी आठवले आधी वाल्मिक कराड सोबत काम करायचा, पण राजकीय वादामुळे त्याचं वाल्मिक सोबत फाटलं. त्यानंतर त्याने वाल्मिक कराड पोलिसांच्या मदतीने लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतो, त्याने माझ्या भावाला सुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवलं आहे असा आरोप केला. नंतर आठवले गँगमधल्या सदस्यांची नाशिक जेलमध्ये रवानगी करण्यात आली. पण काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आठवले गँग असेल किंवा गित्ते गँग यांच्यातले काही सदस्य अजूनही बीड जिल्हा कारागृहातच आहेत. त्यात या दोन्ही गँगची कराड गँगशी असलेली टशन बघता बीड जेलमधलं गँग वॉर एक कायम चर्चेचा विषय ठरतं. बीडच्या कारागृहात आणखी एका टोळीचे सदस्य आहेत, दीपक भोसले टोळी. जानेवारी 2025 मध्ये वहिरा ते पिंपळगाव रोडवरच्या एका गायरानात 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात भोसले टोळीमधल्या 6 जणांना अटक झाली. या 6 जणांमध्ये टोळी प्रमुख दीपक उर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ उर्फ नाजा दिलीप काळे, मुदस्सर मनसूर पठाण आणि 3 महिलांचा समावेश आहे. या टोळीवर सुद्धा मोक्का अंतर्गत कारवाई झाली, कारण या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, पुरावा नष्ट करणे, रस्ता अडवणे अशा स्वरूपाचे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजून बीडच्या मेन गँग वॉर मध्ये या टोळीची एंट्री झाली नसल्याचं सांगण्यात येतं. बीडच्या आष्टी भागातल्या सुभाष काळे टोळीमधले मेंबर सुद्धा बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत. या टोळीवर सुद्धा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. दरोडा, घरफोडी, चोरी, अवैध शस्त्र बाळगणे असे 11 गुन्हे या टोळीवर बीड, धाराशिव, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल आहेत. त्यातूनच सुभाष काळे, बिल्या काळे आणि बाबूशा काळे यांना अटक करून मोक्क्याची कारवाई करण्यात आली. एवढंच नाही तर बीडच्या जेलमध्ये दादा शिंदे गँगचे सदस्य आहेत. गुजर खान गँग, प्राण्यांच्या तस्करीत ऍक्टिव्ह असलेली कुरेशी गँग यांचे मेंबर सुद्धा याच जेलमध्ये आहेत. पण यात मेन टशन आहे ते वाल्मिक कराड गँग विरुद्ध बबन गित्ते आणि आठवले गँगमध्येच. जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या कराड गँगला बीडच्या जेलमध्ये ठेवण्यात येईल नक्की झालं, तेव्हा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गित्ते गँग आधीच या जेलमध्ये आहे, तर कराड गँगला इथे कशाला आणलं असा प्रश्न विचारला होता. पण याआधी 2 टोळ्यांमध्ये झालेली मारहाणीची घटना आणि आता अझहर अब्दुल पठाण या हाफ मर्डरच्या गुन्ह्यात आत असलेल्या आरोपीने आपल्याला कराड गँगच्या मेंबर्स कडून जेलमध्ये मारहाण झाल्याचा केलेला आरोप, यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृह पुन्हा चर्चेत आहे. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या कारागृहाची क्षमता 320 कैद्यांची आहे, पण इथे सध्या जवळपास 650 कैदी आहेत. कित्येक टोळ्यांचे जुने वाद आहेत, कित्येकदा वर्चस्वाचा विषय निघतो, त्यातून किरकोळ वाद होतात असं सांगण्यात येतंय. पण या सगळ्या टोळ्यांवर मोक्का लावून सुद्धा बीडचा हा मोक्का पॅटर्न काम करत नाहीये का अशी चर्चा आहे. त्यात आता विषय थेट हाड निखळेपर्यंत मारहाण आणि त्यानंतर जेलही आमचा आणि जेलरही आमचाच असं म्हणत केलेल्या दमदाटीने एक प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय. बीडच्या जेलमध्ये नेमक्या किती गँग आणि टशन नेमकी कुणाकुणात?